एवढी थंडी पडत आहे, एकदम कडाक्याची थंडी पडत आहे आणि अशा थंडीमध्ये ना काहीतरी गरमागरम प्यावंसं वाटतं. तर अशा थंडीमध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा बनवून बघा. तर आज आपण मसाला दूध बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. एकदम फ्रेश दूध घेतलं आहे मी इथे. गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि दूध जोपर्यंत 1 लिटर दुधातलं पावभाग आटत नाही, तोपर्यंत दुधाला आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे. तर बघा गॅस इथे मी आधी फुल ठेवलेला आहे. आणि इथे दूध आपला छान असा दुधाला उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला कंटिन्यूअसली असं दुधाला आटवून घ्यायचंय. थोडंसं आटवायचं, खूप जास्त नाही. पण एकदम जास्त पण पातळ दूध प्यावंसं वाटत नाही, म्हणून थोडंसं आपल्याला दुधाला आटवून घ्यायचंय. जर तुम्ही पॉकेटचं दूध घेत असाल ना, तर जास्त वेळ आटवायची गरज नाहीये. पण जर तुम्ही घरगुती दूध घेत असाल ना, गाईचा, म्हशीचा वगैरे, तर त्या दुधाला थोडंसं आपल्याला आटवावं लागतं. दूध आपलं बॉईल होतोय तोपर्यंत इकडे आपण एक मसाला तयार करून घेऊया ड्राय फ्रुट्सचा, जो आपल्या दुधाला एकदम स्पेशल बनवणार आहे. तर त्यासाठी बघा इथे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतके पिस्ता, 2 टेबलस्पून काजू, 2 टेबलस्पून इतके बदाम, पाव चमचा काळी मिरीचा पावडर घेतलेला आहे. थोडंसं अर्धा इंच इतकं किंवा थोडंसं चिमूटभर इतकं आपल्याला जायफळ पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. बघा एवढंसं जे आत्ता फ्रेश मी कट केलेलं आहे ना, तेवढं इथे मी जायफळ वापरलं आहे. आणि एक पाव चमचा इतकं आपल्याला हळदसुद्धा ॲड करायची आहे याच्यामध्ये. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून जाडसर याची पावडर तयार करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीकही केलेलं नाहीये आणि खूप जास्त पावडर पण नाही. छान याचे ना बारीक-बारीक जे दाणे असतात की नाही बारीक कट केलेले आपले ड्राय फ्रुट्सचे, ते तोंडामध्ये जेव्हा येतात ना दूध पीत असताना त्यावेळेला खूप छान वाटतो. त्यासाठी एकदम जाडसर वाटून घेतलेलं आहे इथे मी पावडर. आता दूध बऱ्यापैकी आपलं आटलेलं आहे आणि या स्टेजवर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जी पावडर तयार करून घेतलेली आहे ड्रायफ्रुट्सची ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि ज्यावेळेला आपण ही पावडर वाटतो की नाही त्यावेळेला त्याच्यामध्ये इलायची पण टाकून घ्यायची आहे. म्हणजे एकाच वेळेला आपलं सगळं काम होतं. पण इथे मी विसरली त्यासाठी मी नंतर याच्यामध्ये वाटून टाकणार आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा कप इतकी साखर ॲड करून घेतलेली आहे. खूप गोड होणार नाही. छान असं एकदम खूप गोड नाही, खूप फिक्कं नाही. छान असा मीडियम गोड होतो एवढ्या साखरनी. साखर ॲड केल्यानंतर परत आपल्याला 10 ते 15 मिनिटापर्यंत याला छान शिजवून घ्यायचं आहे साखर, मसाला ॲड केल्यानंतर. म्हणजे यामध्ये जे आपण मसाले ॲड केलेत ना, त्याचा पूर्ण फ्लेवर या दुधामध्ये उतरला पाहिजे. तेवढा वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता दूध बऱ्यापैकी इथे घट्ट झालेलं आहे. अजून आपण याला 5-6 मिनिटापर्यंत शिजवून घेऊया. आता याच्यामध्ये ना 2-3 हिरवी इलायची बारीक कुटून ॲड करून घ्यायचे म्हणजे त्याचा फ्लेवर पण खूप छान येतो. एकदम बासुंदी पिल्यासारखं फील होते. पण बासुंदी एवढं घट्ट करायचं नाहीये. एकदम पातळच ठेवायचं आपल्याला. बघू शकता इथे कन्सिस्टन्सी खूप घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. छान असा दाटसर इथे दूध आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर बघा इथे दूध खूप जास्त पातळही नाहीये आणि खूप जास्त घट्टही नाही. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता किती थिक असा इथे दूध तयार झालेलं आहे. मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि दूध आता पूर्णपणे इथे तयार झालेलं आहे. खूप घट्टही नाहीये, खूप पातळही नाहीये. जसं दूध बनवून तयार झालं पाहिजे तसंच दूध इथे मी बनवून घेतलेलं आहे. आता हा दूध ना एकतर तुम्ही गरम-गरम सर्व्ह करा किंवा थोडंसं थंड होऊ द्या त्यानंतर सर्व्ह करून घ्या. पण इथे मी गरम-गरमच सर्व्ह करून घेणार आहे. तर चला मी तुम्हाला पटकन हा दूध सर्व्ह करून दाखवते. पण थोडंसं याला थंड करून घेऊया 5 मिनिटापर्यंत. त्यानंतर इथे मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवणार आहे. जर तुमच्याकडे केसर असेल ना, तुम्ही केसरसुद्धा इथे ॲड करून घेऊ शकता. पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हते, म्हणून इथे मी केसर ॲड केलेलं नाहीये. तर आपलं दूध थोडंसं थंड झालेलं आहे. थोडंसं म्हणजे 5 मिनिटं मी याला रेस्ट दिलेला आहे. त्यानंतर इथे मी सर्व्ह करून घेतीये बघा गरम-गरम दूध. जर तुमच्याकडे असे कुल्हड असतील ना, छोटे-छोटे ज्यामध्ये आपण चहा वगैरे पितो किंवा मटका, ते असेल ना, त्याच्यामध्ये नक्की तुम्ही अशा पद्धतीने गरम-गरम दूध पिऊन बघा. तुम्हाला खूप छान वाटेल आणि जर का तुम्हाला सर्दी, खोकला, ताप किंवा तुमचा गळा खराब झाला असेल ना, तर तुम्ही नक्कीच हा मसाला दूध बनवून बघा, पिऊन बघा. तुम्हाला नक्कीच आराम होईल त्याच्याने. तर वरून थोडंसं ना मी जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे ना, तो थोडंसं गार्निशिंग करून घेतलेली आहे. पूर्ण दूधवर थोडंसं आपल्याला स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरून थोडंसं ना माझ्याकडे काही केसरचे धागे होते, खूप नाही पण थोडेसे होते. ते मग वरून थोडंसं गार्निशिंग करून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे. आणि इथे आपला मसाला दूध बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही सिंपल पटकन तयार होणारी अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये हा मसाला दूध बनवून तयार होतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.